लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे किंवा हरिनामे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ते, ऐशे बहुता ग्रंथी बोलियले. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून, त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या नामाचा उपदेश समाजाला करतायत. नामपर प्रकरणातला अभंग आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामस्थ भाविक भक्त सरवडे या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजची द्वितीय दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. काहीचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. एका संतांचा आपण सोहळा साजरा करत आहोत. किंबहुना या भूतलावरती संतांची मांदियाळी अवतीर्ण झाली आणि त्यातले पहिले संत जर कोणता असतील तर ज्ञानोबा आहे बरं. कारण या भूतलावरती संतांचं कार्य अतिशय महनीय स्वरूपाचं आहे बरं. आज या भूतलावरती संत जर अवतीर्ण झाले नसते तर आपली संस्कृती अस्तित्वात राहिली नसती बरं.
संत जर अवतीर्ण झाले नसते तर वैदिक धर्म शिल्लक राहिला नसता. संत अवतीर्ण होणी जगाची परिस्थिती आज अशी आहे. जर झाले नसते तर काय झालं असतं, कधीतरी एकांतात बसून विचार करा, थोडासा बुद्धीला ताण द्या. म्हणजे काय, कारण संतांनी जे समाजाकरता केलेलं कार्य आहे ते महान कार्य, लक्षात ठेवा, महान कार्य. त्या कार्याची बरोबरी कोणीही करू शकणार नाही, किंबहुना देव सुद्धा त्यांच्या कार्याची बरोबरी करू शकणार नाही. उलट देवानी त्यांच्या कार्याचं कौतुक करावं बरं का. असं महान कार्य त्या संत महात्म्यांनी आपल्या अवतारामध्ये केलेलं आहे. त्याच्यातलं पहिलं कार्य जर ज्ञानोबांनी जर काय केलं असेल तर प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केली, रामा जनार्दनी पायी टकची ठेविले, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, वर्णन केले बरं का. गुह्य असलेलं ज्ञान ज्ञानोबांनी प्रगट केलं. पण ते त्यांचं कार्यच तसं होतं, नावाप्रमाणे ज्ञानेश्वर. प्रत्येकाच्या संतांच्या कार्याचं थोडंसं चिंतन करा, म्हणजे आपल्याला कळेल त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या नावाचा संबंध आहे. आता तो कोणता संबंध लावायचा ठरवा तुम्ही. अविनाभाव संबंध लावायचा, कारण संबंधामध्ये काही प्रकार आहेत ना, आपल्याला ते माहिती नाहीत. आपण शास्त्र श्रवण करत नाही तेव्हा आपल्याला संबंध माहितीच नाही. कारण त्यांचं स्वरूप आणि कार्य याचा काहीतरी संबंध आहे, लक्षात ठेवा. सकल संतांच्या जीवनाचं चिंतन करण्यासारखं आहे. ज्ञानोबांनी आपल्या जीवनामध्ये जे कार्य केलं ते अधिक महत्त्व त्यांनी ज्ञानाला दिलं बरं का. अधिक महत्त्व ज्ञानाला दिलं. नामदेवरायांनी आपल्या जीवनामध्ये कार्य केलं, अधिक महत्त्व नामाला दिलं. म्हणजे त्यांनी आपल्या स्वरूपाप्रमाणे केलेलं कार्य आहे आणि त्या ज्ञानोबांनी केलेलं कार्य आहे. आणि त्या कार्याचा एक त्यांनी मार्ग निर्माण केला आणि त्या मार्गाने सकल संत कार्य करत गेले बरं का. म्हणून ज्ञानोबांच्या नंतर जेवढे संत होऊन गेले त्या सकल संतांनी ज्ञानोबांचं केलेलं वर्णन आहे बरं का. वर्णन आहे, अतिशय आदराने केलेलं वर्णन आहे, लक्षात ठेवा. अतिशय एकही असा संत झाला नाही ज्ञानोबांच्या नंतर की ज्ञानोबांचं वर्णन ज्यांनी केलं नाही, आणि ज्यांनी केलं नाही समजावं तो अपूर्ण आहे, तो अपूर्ण आहे. एवढं कार्य ज्ञानोबांनी आपल्या अवतार कार्यामध्ये केलेलं आहे. आणि अशा संतांचा समाधीचा काल आहे आणि तो सोहळा आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे. त्याचं प्रतिनिधित्व म्हणून आपल्या या वारकरी मंडळांनी येऊन प्रतिवर्षी हा सोहळा संपन्न होत आहे. आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं हा सेवेचा योग आहे. तेव्हा सेवेकरता अभंग निवडलेला आहे. आता यांनी एक औचित्य साधून तुकोबारांच्या गाथेचं पारायण ठेवलं म्हणून तुकोबारांचा अभंग मी नाईलाजाने घेतलाय बरं का. मला अभंग ज्ञानोबारांचा घ्यायचा होता, पण कुणी म्हणेल पारायण चालू आहे गाथेचं तुकोबारांच्या, आणि ज्ञानोबारांच्या अभंगावरती महाराजांनी कसं कीर्तन केलं पुढच्या कीर्तनकारांनी ऑडिट करू नये म्हणून मी थांबलो. तेव्हा वारकऱ्यांनी कोणी समय सूचकता कुठंतरी आपण पाळली पाहिजे. काय घेतला तर काय फरक पडत नाही, कारण त्यांचाच उत्सव आहे. पण कुठंतरी तो व्यवहार सांभाळला पाहिजे बरं का. तो तुकोबारांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय नामाचा उपदेश समाजाला करतात किंवा तुकोबाराय करतात. त्याचा अर्थ नाही, सकल संतांनी नामाचा उपदेश समाजाला केलेला आहे. ज्या संत महात्म्यांनी नामाचा उपदेश या जगाला केला
त्या करण्याच्या मागं अनेक भाव असतील किंवा अनेक भाव मनी मानशी घेऊन तो केलेला उपदेश आहे. कारण परमार्थ साधनेचा जर विचार केला तर परमार्थ साधनेचा विचार करत असताना प्रथमतः त्या परमार्थिकाच्या जीवनामध्ये जी साधना घडली पाहिजे ती पहिली साधना कोणती घडली पाहिजे? नाम साधना घडली पाहिजे. नाम साधनेपासून आरंभ करावा बरं का सर्वांनी, कोणी असो. तो काय वारकरीच पाहिजे असं काही नाही आहे. सकल जीवाने आपल्या जीवनामध्ये जर साधनेचा आरंभ करायचा असेल, काय घ्यावं असं वाटत असेल तर प्रत्येकाने भगवंताच्या नामाचं उच्चारण करावं बरं का, सर्वांनी करावं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणा म्हणत राहा म्हणून सांगितले बरं का. सर्वांना सांगितले भगवंताचं नाम म्हणत राहा, म्हणत राहा, म्हणत राहा. काय मिळेल? काय नाही, पुण्याचा संचय होईल. आणि पुण्याचा संचय असेल तर परमार्थात मनुष्य टिकेल. एरवी टिकणं शक्य नाही, लक्षात ठेवा. म्हणून पहिला उपदेश भगवंताच्या नामाचा संतांनी समाजाला केलेला आहे, उपदेश केलेला आहे, सकल संतांनी केलेला आहे. सहज वाणीतून समाजाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण सहज प्रवृत्ती समाजाची नाही आहे. सहज प्रवृत्ती समाजाची नाही आहे. माणसं रिकामं बसल्यानंतर काय करतात? देवाचं नाव घेतात का उचापत्या करतात? काही काम नाही, वेळ जात नाही. कोणीही फुकटच्या तोंडानं देवाचं नाव घेत नाही बरं का. सहज प्रवृत्ती नाहीच आहे, सहज प्रवृत्ती नाही आहे. संतांचा समाजाला आग्रह आहे, बाबांनो आपल्या आयुष्यातला एक क्षण सुद्धा माणसाने भगवंताच्या नामाशिवाय वाया घालवू नये. माणसाने त्या सगळे आले बरं का, अभ आले सगळे त्यात, सगळ्यांनी रिकामा अर्ध घडी राहू नको. जर खरंच परमार्थ आपला पूर्णत्वाला जावा असा वाटत असेल तर सर्वांच्या जीवनामध्ये ही नाम साधना अखंड घडली पाहिजे, अखंड घडली पाहिजे बरं का. तेव्हा परमार्थामध्ये खरा विकास होणार नाही. भौतिक विकास हो अगर न हो, पण पारमार्थिक विकास दिवसेंदिवस आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे. दिवसेंदिवस आपल्या जीवनामध्ये परमार्थाच्या साधनेमध्ये बदल झाला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये बदल नाही आहे, घसरण आहे, घसरण आहे. का? साधना नाही आमच्या जीवनामध्ये. हां, दिवसेंदिवस वाढ झाली पाहिजे. परमार्थ करणाऱ्याने तर हा थोडासा विचार करावा. हां, हळूहळू आपल्या चित्तातली आसक्ती कमी झाली पाहिजे. हळूहळू बहिर्मुखता कमी झाली पाहिजे. हळूहळू लोकांची निंदा करण्याची वृत्ती कमी झाली पाहिजे. हळूहळू उचापत्या करण्याची वृत्ती कमी, असं सगळ्या गोष्टीचा विचार करा बरं का. हळूहळू कीर्तनही कमी झाली पाहिजेत करणाऱ्याची. त्याला वाटलं पाहिजे आता आपण एकांतात बसलं पाहिजे. पण म्हातारपण जसं जवळ येईल तसं परमार्थात त्याला कीर्तन जास्त करावी. कारण इथं रिटायर पण नाही ना. हां, पण परमार्थात सांगितलेला आहे शेवटचा काळ त्याने साधनेमध्ये घालवावा, लोकाला सांगण्यात काळ घालवू नये बरं का. पण आपल्याला लोकाला सांगण्यात काळ गेल्यामुळे एकांतात काळ जात नाही. फार मोठी अडचण आहे, फार मोठी अडचण आहे. सांगण्याचा भाव की दिवसेंदिवस आपल्या परमार्थ साधनेमध्ये ती प्रवृत्ती वाढली पाहिजे. आणि ती प्रवृत्ती वाढली पाहिजे. ही प्रवृत्ती वाढण्याकरता काय करावं लागेल? संतांनी विचार केला, या समाजाला आपल्याला प्रवृत्त करावं लागेल. आणि प्रवृत्त करणारा कोणीतरी चालणार नाही, त्या मानाचा तो अधिकारी पाहिजे. त्या मानाचा तो अधिकारी पाहिजे. कोणीतरी कोणाला सांगून चालायचं नाही बरं का. ह्या समाजाला जर परमार्थ साधनेमध्ये जर प्रवृत्त करायचं असेल तर त्याला संत जीवनच पाहिजे. हे सामान्याचं कार्य नाही बरं का. कारण समाजाची परिस्थिती, समाजाचा स्वभाव ध्यानी मनी घेऊन समाजाला सांगावं लागणार आहे.
सांगण्याकरता त्या मनाची अंगामध्ये तितिक्षा पाहिजे, सांगणाऱ्याच्या बरं का. ह्या सकल गोष्टीचा विचार करून संतांनी समाजाला ह्या परमार्थ साधनेमध्ये प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असताना संतांच्या लक्ष आलं की खरंच या परमार्थ साधनेमध्ये जर समाज प्रवृत्त व्हावा असं जर वाटत असेल तर यांना रागावून चालायचं नाही, यांना गोडीनं सांगितलं पाहिजे, प्रेमाने सांगितलं पाहिजे. एकदा प्रेमाने गोडीनं सांगावं आणि एकदा यांची परमार्थाला गोडी लागली की मग पुढं रागवलं तर चालतं बरं का. बरं, आरंभाला त्याची गोडी लागण्याकरता त्याला प्रेमाने अतिशय मृदू भाषेमध्ये, मवाळ भाषेमध्ये सांगावं लागतं. आणि ती मवाळ भाषा कृत्रिम चालणार नाही, अंगभूत पाहिजे. अंगी तशी अवस्था पाहिजे, लक्षात ठेवा. अंगामध्ये समाजाला सांगण्याकरता जी मवाळता येते कधी येते हो? समाजाविषयी तेवढी जर दयात्र अंतकरणाची अवस्था असेल तर येते बरं का. तुकोबारांनी वर्णन केले, आईच्या अंतकरणामध्ये मुलाविषयी कळवळा का हो? स्वाभाविक आहे तो, कृत्रिमता नाही बरं का. हा कधी येतो? ती स्त्री आई झाल्यावर येतो, तोपर्यंत येत नाही बरं का. तोपर्यंत येत नाही, याचा अभ्यास करा म्हणजे कळेल. म्हणजे ती आई व्हावी लागते. आई झाल्या झाल्या लगेच येत नाही, काही काळ जावावा लागतो, काही काळ जावं लागतो. आणि काही काळ गेल्यानंतर तिच्या जीवनामध्ये त्या मुलाला सांगण्याकरता जी अंतकरणाची अवस्था लागते ती तिच्या अंतकरणामध्ये येते. ही अंतकरणाची अवस्था संतांची स्वाभाविक आहे. ऐशी कळवयाची जाते, ऐशी कळवयाची जाते, करेला भाविन प्रीती, करेला भाविन प्रीती, ऐशी कळवयाची जाते, ऐशी कळवयाची जाते, ऐशी कळवयाची जाती, करीला भावीन प्रीती. कारण शेवटी तुकोबाराने वर्णन केले, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तैसे काही ठिकाणी आहे, तैसे तुम्हा संताव. जशी आईच्या अंतकरणाची अवस्था आहे तीच अवस्था संतांची आहे बरं का. आणि अशी समाजाविषयी कळवळा निर्माण झाला ना, त्याच्या वाणीतून ते शब्द बाहेर पडतातच, आणावे लागत नाहीत बरं का. किंबहुना ज्याच्या अंतकरणामध्ये कळवळा आहे ती माणसं वागतात, वागतात म्हणजे नम्र होतात. आता कुठं नम्र व्हावं, कोणाकरता नम्र व्हावं आणि कशाकरता नम्र व्हावं. ज्या अर्थी जर समाजाचं जर भलं होत असेल, समाजाचं जर परम कल्याण होत असेल तर समाजाच्या समोर नम्र व्हायला काहीच हरकत नाही बरं का. आणि या भावनेतून तुकोबाराय या समाजाला भगवत नाम साधनेमध्ये प्रवृत्त करण्याकरता महाराजांना वाटलं समाज प्रवृत्त झाला पाहिजे. आणि ह्याला जर प्रवृत्त करायचं असेल तर आपण यांना नम्रतेनं अतिशय मवाळ भाषेमध्ये ह्या समाजाला सांगितलं पाहिजे. आणि तो भाव मनी मानशी घेऊन तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये समाज लागून या पाया विनवेतो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम, विनवितो तुम्हाला. अखिल समाजाला सांगतायत, एक शब्द वापरलाय, तुम्हाला विनंती करतायत. विनंती वजा बोलणं आहे बरं काय.
विनंती कधी केली जाते? नाही, विनंती कधी केली जाते? आपल्याला अनुभव आहे. बऱ्याच ठिकाणी विनंती करावी लागते, कधी कधी साहेबाला करावी लागते. बऱ्याच प्रसंगामध्ये विनंतीचा प्रसंग येतो बरं का. आपण आपल्याला ते कार्यसिद्धीला नेण्याकरता तिथं विनंती करावी लागते. त्या करण्याच्या मागे आपल्या अंतःकरणामध्ये स्वार्थ असतो बरं का. स्वार्थ असतो, पण संतांचा स्वार्थ नाही बरं का. आमच्या तुमच्या भल्याकरता संतांनी आम्हा तुम्हाला केलेली विनंती आहे हे अजून समाजाला कळलेलं नाही. समाजाला अजून हे कळलेलं नाही, लक्षात ठेवा. समाजाच्या भल्याकरता आई जी बाळाला विनंती करते, बाळाच्या भल्याकरता करते बरं का. बाळाच्या भल्याकरता करते, पण बाळाला कळत नाही. बाळाला कधी कळतं? बाळाला बाळा झाल्यावर कळतंय आई विनंती का करत होती. वेळ निघून गेलेली असते हो. तसं संत आज समाजाला विनंती करतायत की प्रत्येकाने त्या भगवंताचं नाम घ्यावं. करे टाळी बोला मुखी नाम. समाजाच्या हिताकरता, समाजाच्या भल्याकरता ही संतांनी समाजाला केलेली विनंती आहे. पुष्कळ त्याचा विचार आहे. काय नेमकं सांगायचं आहे? करे टाळी बोला मुखी नाम. कर म्हणजे हात, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवंताचं नाम घ्या. करे टाळी बोला मुखी नाम म्हणजे टाळी वाजवत मुखाने भगवंताचं नाम घ्या. टाळी वाजवत मुखाने भगवंताचं नाम घ्या बरं का. कसा समन्वय लक्षात घ्या. लोक टाळ्या वाजवतात नाही असं नाही आहे, टाळ्या वाजवतात, पण मुखाने भगवंताचं नाम घेऊन टाळ्या वाजवत नाहीत. आता परवतीची वाजवणारच आहेत माणसं, उद्याच असं नाही. सांगायची गरजच नाही, पण मुखामध्ये मात्र देवाचं नाव नाही आहे. देवाच्या नावाच्या व्यतिरिक्त टाळ्या वाजवणाऱ्यांची संख्या पुष्कळ आहे. पण टाळ्या वाजवून देवाचं नाम घेणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. जे टाळी वाजवून भगवंताचं नाम घेतलं पाहिजे, दोन्ही घडलं पाहिजे बरं का. एकच भाव प्रगट केला नाही महाराजांनी. करे टाळी बोला मुखी नाम. हाताने टाळी वाजवत भगवंताचं नाम बोला, नाम घ्या. प्रत्येकाने भगवंताचं नाम घ्या. ठीक आहे, तुकोबार आहे, समाजाला सांगतायत, प्रवृत्त करतायत, विनंतीपूर्वक प्रवृत्त करतायत. करण्याचा उद्देश काय? कशा करता एवढा आग्रह? 5 चरणाचा अभंग आहे. आणि त्या 5 चरणाचा अभंगाचा जर संदर्भ लावायचा असेल तर ध्रुवपदाशी लावावं लागेल बरं का. त्या भगवंताचं नाम घेण्याकरता संतांना काय काय सांगावं लागलं. हे नाम घ्या. का नाम घ्या? असं सुख स्वर्गात नाही म्हणून घ्या. ते भगवंताचं नाम का घ्या? जो कोणी घेईल तो वैकुंठाच्या वाटेला लागेल. त्या भगवंताचं नाम घ्या का? कलियुगामध्ये सर्वांचा अधिकार त्या साधनामध्ये आहे. त्या भगवंताचं नाम घ्या का? त्या नामाजवळ 4 मुक्ती राहतात. असं त्या ध्रुवपदाशी लावायचं बरं का.
म्हणजे आम्हा तुम्हाला हे संत महात्मे भगवंताच्या नामामध्ये प्रवृत्त का करतात, एक विचार त्याच्या मागं आपल्याला विचारात घ्यावा लागेल. एखाद्या साधनेमध्ये एखाद्याला जर प्रवृत्त करायचं असेल तर त्या साधनेच्या संबंधाने काहीतरी फलाचा विचार मांडावा लागतो. फलाचा विचार मांडावा लागतो. फलाचा विचार मांडल्याशिवाय माणसाची प्रवृत्ती होत नाही. लक्षात ठेवा, प्रवृत्ती होत नाही. काहीतरी आताच्या भाषेमध्ये जर बोलायचं तर काहीतरी त्याच्या मागं हे आमिष निर्माण करावं लागतं, आमिष दाखवावं लागतं, आमिष दाखवावं लागतं. या कीर्तनाला या 2 तास कीर्तन ऐकल्यानंतर तुम्हाला मिष्टान्न मिळेल. यांना का घरी मिळत नाही? मिळतं की. मग का नाही? 2 तास तुम्ही जर कीर्तन ऐकला तर लोक म्हणतात महाराज 2 तास कीर्तन ऐकायचं, घरी जाऊन स्वयंपाक करायचा आणि मग खायचं. ही खायची वेळ काय? म्हणले करूच नका, आम्ही तुमची व्यवस्था करतो. या व्यवस्था करतो या. म्हणजे कमीत कमी 8 दिवस आपल्या कानावरती शब्द चांगले पडण्याकरता तुमची 8 दिवसाची व्यवस्था केलेली आहे. 9व्या दिवशी तुमचं तुम्ही बघायचं बरं का. आणि कायम जर तुम्ही ऐकायचं म्हणलं तर कायमची व्यवस्था केली जाते. अशी बरीच ठिकाणं आहेत. म्हणजे एखाद्या साधनेमध्ये जर प्रवृत्त करायचं असेल तर काहीतरी आमिष तिथं दाखवावं लागतं. आणि आमिष म्हणजे फसवणूक नाही बरं का. व्यवहारामध्ये कधी कधी फसवणूक असेल, पण परमार्थामध्ये जे आमिष दाखवलेलं ते फसवणूक नाही आहे, ती फलश्रुती आहे. त्याची फलश्रुती आहे. आणि ती फलश्रुती सांगावी लागली. बाबांनो, हे भगवंताचं नाम जर तुम्ही वाणीनं घेतलं आणि ते भगवंताचं नाम जर वाणीने घेतलं तर तुम्हाला काय मिळेल? महाराज म्हणतात एवढा आनंद मिळेल, एवढा आनंद मिळेल. तो आनंद इतर लोकांमध्ये नाही. इतर लोकांमध्ये तो आनंद नाही आहे. तो आनंद या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला अनायाशाने भोगता येईल. कशाने? केवळ त्या भगवंताच्या नामाचं वाणीनं उच्चारण करण्याने. तेव्हा तुम्हाला माझी विनंती आहे, सर्वांनी मुखाने भगवंताचं नाम घ्या. कोणतं घ्या आणि कसं घ्या ते महाराज अभंगाचे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हे सांगण्याकरता लागून या पाया विनवितो तुम्हाला. हे देवाचं नाव आपण घ्यावून आपल्याला विनंती करताय तुकोबाराय.
मग ते भगवंताचं नाम घ्या कोणतं? विठ्ठल. कसं घ्या? वेळोवेळा. वेळोवेळा म्हणजे पुन्हा 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 पुन्हा. हां, पुन्हा पुन्हा तेच भगवंताचं नाम घ्या, दुसरं काहीही घेऊ नका. दुसरं वाणीनं काही घेऊ नका. काही शरीराला जगवण्याकरता काही गोष्टीची गरज आहे, ते जगवण्याकरता लागतं तेवढं घ्या. बाकीचा काळ नामसाधनेमध्येच घालवा. काय माझ्या बोलण्याचा भाव कळाला तर बघा. विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणा, दुसरं काय वाणीनं म्हणू नका. हा, व्यवहाराकरता काही म्हणावं लागतं तेवढंच म्हणा. बाकीच्या काळामध्ये विठ्ठल विठ्ठलच म्हणा. एकंदर आपला काळ त्या भगवंत नाम साधनेमध्ये घालवा. वेळोवेळा अधिक अधिक काळ त्या भगवंताचं नाम घेण्यामध्ये गेला पाहिजे बरं का. अधिक अधिक. हां, जेवढा घालवता येईल तेवढा प्रामाणिक प्रयत्नाने घालवला पाहिजे. नाहीतर प्रारब्धात असेल तर घडेल असं म्हणून चालायचं बरं का. त्याच्याकरता प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. ज्या अर्थी संत महात्मे अमात्माला सांगतायत, हां, त्या अर्थी आपण त्यांच्या वचनाला काहीतरी प्राधान्य दिलं पाहिजे, महत्त्व दिलं पाहिजे. लक्षात ठेवा. हां, अधिक अधिक काळ त्या भगवत नाम साधनेमध्ये घालवला पाहिजे. महाराज म्हणता सातत्य ठेवा. विठ्ठल 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 असं सांगितलं का असं तुकोबाराय म्हणत होते हो. असे म्हणत होते तुकोबाराय. कधी म्हणत होते? तिन्ही अवस्थेमध्ये. जो तुकोबारांनी जगाला हा नामाचा संदेश दिला, ती नामसाधना महाराजांच्या जीवनामध्ये अखंड चालू होती. हां, झोपेमध्ये सुद्धा महाराजांचं हे नाव मुखामध्ये होतं बरं का. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्नानाला चालले तरी महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. किंबहुना बाहेर दिशेला बसले तरी तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल म्हणत होते हो. म्हणजे त्यांच्या अंगवळणी पडलेलं होतं हे. त्यांच्या अंगवळणी पडलं होतं. इतकं अंगवळणी पडलं होतं. हां, कोणी काय बोललं तर त्याला प्रत्युत्तर नाही. विठ्ठल. हां, कुणी शिव्या दिल्या तर विठ्ठल. धर्मपत्नीने विचारलं, महाराज तुम्हाला काय कळत नाही का? विठ्ठल. महाराज तुम्हाला काय हवं का? विठ्ठल. एवढी साधना महाराजांच्या जीवनामध्ये होती. लक्षात ठेवा. किंबहुना त्याच्या पुढं जाऊन जर बोलायला ठरलं तर ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात, मला सुद्धा तेच आवडतं, दुसरं काय आवडत नाही बरं का. गोड तुझे नाम विठोबा आवडते मग. गोड तुझे नाम विठोबा आवडते मग. तुझे उच्चारिता मना येतशे लाज. गोड तुझे नाम विठोबा आवडते मग. गोड तुझे नाम विठोबा आवडते मग. गोड तुझे नाम विठोबा आवडते मज. तुझे उच्चारिता मना येतशे लाज. विठ्ठल विठ्ठल. हां, हे कोणी सांगावं? माऊली म्हणतात दुसऱ्याचं नाव घ्यायला लाज वाटते आम्हाला, देवाचं सोडून. आम्हाला देवाचं नाव घ्यायला लाज वाटते, इतरांचं घ्यायला निर्लज्ज होतो यांना. लाज वाटते म्हणतात ज्ञानोबाराय.
म्हणविता दास. वा वा, प्रमाण त्यांनी दिलं बरं का. आम्हा तुम्हाला पोषे काय असं. हा, तुकोबारांनी काही कारणास्तव देवाजवळ जाव विचारलाय बरं का. हा, आमच्या तुमच्याकरता ते प्रमाण वापरलेलं नाही आहे. असो, आज संत महात्मे आम्हाला तुम्हाला त्या भगवंताच्या नाम साधनेमध्ये प्रवृत्त करतात आणि त्या भगवंताचं नाम घ्या म्हणून सांगतात. विठ्ठल 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 7 दिवस म्हणा, अखंड हरिनाम सप्ताह. हां, मी म्हणतो ठीक आहे, कमीत कमी 7 दिवस तरी म्हणा. कमीत कमी 7 दिवस तरी म्हणा. पण 7 दिवस सुद्धा माणसं म्हणत नाहीत. हां, विण्याचा प्रहर कशा करताय? अखंड नाम चालावं याच्याकरताच आहे. कीर्तन झाल्यानंतर पुढं तो अखंड नामाचा ओघ चालू असतो. म्हणून विना घेणाऱ्याची फार मोठी जबाबदारी आहे. आम्ही कोणाला देतोय? कोणीच भेटत नाही बाबा 2 तास घे. त्यांनी विना घेतल्यापासून ज्याला विना द्यायचा आहे तोपर्यंत त्याच्या मुखामध्ये अखंड नाम आहे. जसा विना घेतला तसं त्याने त्याला नामही द्यायचं असतं. हां, यानं त्याच्या गळ्यामध्ये विना देत असताना काय सांगायचं? आता मी तुला नामासहित विना देतोय. हाच घेत नाही तर नामासहित विना त्याला कसा देईल हो? सांगण्याचा भाव विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हां, सातत्याने त्या भगवंताचं नाम घ्या. परिणाम काय? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा, पुन्हा पुन्हा त्या भगवंताचा नाम घेण्याने जो आनंद मिळणार आहे, सुख मिळणार आहे, महाराज म्हणतात तो अलौकिक सुख आहे, अलौकिक आनंद आहे. आज माणसाची धारणा आहे आपल्याला सुख जे मिळतं ते विषयापासून सुख मिळतं. विषयापासून सुख मिळत नाही, किंवा विषयाच्या ठिकाणी सुख नाहीत तरी मिळेल कसं? विषयाच्या ठिकाणी सुख नाही आहे. मग सुख कुठं आहे? एक भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी आणि भगवंताच्या नामाच्या ठिकाणी. मग त्या सुखाचा अनुभव यायचा असेल तर काय केलं पाहिजे? ते घेतलं पाहिजे, ते घेतलं पाहिजे. म्हणून तर ज्ञानोबरांचा शब्द आहे, गोड तुझे नाम विठोबा. गोड शब्द वापरलाय. गोड कशाला म्हणतात? गोड कशाला म्हणतात तो? आम्ही साखरेला गोड म्हणतोय, मधाला गोड म्हणतोय. हां, ज्यानी जिभेनंच गोडी चाकली त्याला आपण गोड म्हणतोय. ही गोडी जिभेनं चाकायची नाही, ही अनुभवाची गोडी आहे. ही गोडी अनुभवाची आहे. हां, शब्दच आहे. शिव्या देणंही शब्दच आहे आणि भगवंताचं नाम घेणंही शब्दच आहे की नाही? मग काही माणसं शिव्या देतात, ते म्हणते आम्हाला शिव्या द्यायला गोड वाटतंय. काही लोक म्हणतात आम्हाला भगवंताचं नाम घ्यायला गोड वाटतंय. कारण पदार्थाच्या ठिकाणी असलेली गोडी वेगळी, शब्दाच्या ठिकाणी असलेली गोडी वेगळी आणि स्वरूपभूत गोडी वेगळी. बरं का? भगवंताच्या नामाच्या ठिकाणी असलेली जी गोडी आहे ही स्वरूपभूत गोडी आहे. करून तुकोबारांनी त्याचं वर्णन केलंय. स्वरूपभूत गोडी सांगण्याकरता इतर पदार्थाची किंमत कमी होते. लक्षात ठेवा. जीवे गोड 3 अक्षरांचा रस, जीवे गोड 3 अक्षरांचा रस. अमृत दयास फिके पुढे, अमृत दयास फिके
गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. अमृत कुठं मिळतं? मला येताना यांनी चौकात दाखवलं. तुमच्या चौकात हो, गाडी कमानातून शिरताना महाराज म्हणले बघा इथं अमृत टी स्टॉल लिहिलाय म्हटले. शिरताना मला आठवण करून देत होते बरं काय. माझं का लक्ष तेवढं नव्हतं. यांनी 4 वेळा सांगितलं पण माझं लक्षच नव्हतं. अमृत मृत्यू लोकात नाही बरं का, अमृत हे स्वर्गात आहे. मला म्हणता स्वर्गात अमृत आहे, पण त्याही अमृताला वीट आहे. त्याही अमृताला वीट आहे. अवीट स्वरूपाचं अमृत जर कुठे मिळत असेल तर भगवंताच्या नामामध्ये. भगवंताच्या नामामध्ये. ते स्वर्गातही नाही. हां, स्वर्गामध्ये दिव्य सुख आहे पण त्याला वीट आहे. मृत्यू लोकामध्ये सुद्धा सुखाची भावना आपल्या विषयाच्या ठिकाणी त्यालाही वीट आहे. पण महाराज म्हणतात भगवंताच्या नामामध्ये मिळणारा जो आनंद, जे मिळणारं सुख आहे ना, ते त्रिभुवनामध्ये कुठंही नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. याच्यातून महाराजांना एक भाव सांगायचा आहे. हे तुम्हाला सुख मिळावं असं वाटत असेल ना, हे सुख फक्त मृत्यू लोकामध्ये मिळतं. हां, तुम्हाला स्वर्गाला जाण्याची गरज नाही. हां, जे स्वर्गाच्या अपेक्षेने काही व्यवहार करत असतील तर महाराज म्हणतात स्वर्गाला तुम्ही जाऊच नका. स्वर्गाला तुम्ही जाऊ नका. आणि जरी स्वर्गाला तुम्ही गेला तरी हां, तुम्हाला पुन्हा परत इच्छा निर्माण होईल मृत्यू लोकामध्ये येण्याची. कधी? इथून तिथं गेल्यावर आपल्याला कळेल बरं का. जोपर्यंत वस्तू आहे त्या वस्तूचा लाभ जर आपण जीवनामध्ये नाही घेतला आणि काही कालानंतर वेळ निघून गेल्यानंतर जर घेण्याचा प्रयत्न केला तर मग माणसाला त्या वस्तूचं महत्त्व कळतं बरं का. त्या वस्तूचं महत्त्व कळतं. व्यक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत व्यक्तीचं महत्त्व कळत नाही. सांगू, जोपर्यंत चोपदार होते तोपर्यंत चिंता नव्हती. होते. आता चिंता लागली चोपदार कोणाला करावं. कुठल्या सप्ताहात तुम्हाला चिंता पडली? इथं नाही, परिसरातल्या लोकांना सुद्धा चिंता नव्हती. आता लोकांना चिंता लागली यावर्षी चोपदार कुठून आणायचा. मिळेल पण असा मिळणार नाही बरं का. व्यक्ती निघून गेल्यानंतर त्या अभावामध्ये त्या व्यक्तीचं महत्त्व कळतं. तोपर्यंत कळत नाही, लक्षात ठेवा. तसं या मृत्यू लोकामध्ये भगवंताच्या नामातून मिळणारा आनंद आहे पण तो आम्हाला आज कळेना. महाराज म्हणतात स्वर्गात गेल्यानंतर काही लोकांना कळाला. स्वर्गात गेल्यानंतर काही लोकांना कळाला. आता स्वर्गात गेलेत, तिथं गेल्यानंतर कळाला पण येण्याची व्यवस्था नाही आहे. मग अर्ज टाकावा लागतोय. अर्ज टाकावा लागतोय. कुठं? आम्ही आलो स्वर्गामध्ये, ज्या अपेक्षेनं आलो ते स्वर्गामध्ये आम्हाला मिळेना. आमच्या लक्षात आलं आम्ही जिथं होतो तिथंच बरं होतं, आम्हाला परत पाठवा. कधी पाठवलं जाईल? भोग संपल्याशिवाय येता येत नाही ना. बरं, भोग संपल्यानंतर इथंच येईल याची काय शाश्वती आहे? नाही आहे. शाश्वती नाही म्हणून देवाकडे विनंती करावी लागली. स्वर्गीचे अमर इच्छितानी देवा, स्वर्गीचे अमर इच्छितानी देवा, लोकी व्हावा जन्म आमा, जन्म आमा,
अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. हे सिद्ध केले. हा सुख सोहळा कथाकथित नाही, नोंद केली याची, अनुभवातून नोंद केल्या. लक्षात ठेवा, जे स्वर्गाला गेले त्यांनी सांगितलं, इथं बसून सांगितलं नाही, अनुभव घेऊन सांगितलं. आम्ही गेलो स्वर्गात, पण हा स्वर्गात आम्हाला आनंद मिळाला नाही. हां, संत महात्मे स्वर्गाला न जाता इथं अनुष्ठान करून जगाला सांगितलं. हा सुख सोहळा. ठेचा खाऊन जागं होणं वेगळं आणि अनुभवातून जागं होणं हे वेगळं बरं का. संत महात्म्यांनी त्याचा अनुभव घेतला आणि अनुभव घेऊन सांगितला. स्वर्गातल्या लोकांनी सांगितलं नाही हे स्वर्गात नाही, तुम्ही येऊ नका. संत महात्म्यांनी सांगितलं स्वर्गात जायची गरजच नाही आहे. जो आनंद आहे, अलौकिक आनंद आहे भगवंताच्या नामामध्ये, तो या भगवंताच्या नामातून आपल्याला भोगता येतो. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल मना कधी तरी. तो पुन्हा 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 म्हणा. महाराजांना विचारलं, महाराज एवढंच याच्यामध्ये आहे का? महाराज म्हणतात अरे हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सुख सोहळा शब्द वापरला. हा सुख सोहळा म्हणजे आता कुठं कुठं लावायचं तुम्ही बघून घ्या बरं का. हा सुख सोहळा कीर्तनामध्ये मिळणारा सुद्धा आनंदच आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आमचा एक गुरुबंधू आहे, त्यांनी हे प्रमाण थोडंसं वेगळंच लावलं बरं का. ते काय म्हणाले, कीर्तनकार आहे, की त्यांना विचारलं का हो तुम्ही उत्सवाला आळंदीला येत नाही, अनेक कार्यक्रमाकरता तुम्ही आश्रमात यायला पाहिजे, येत नाही, तुम्ही प्रपंचामध्ये गुंतलाय. म्हणजे महाराज काय सांगावं, तो प्रपंचामध्ये मिळणारा जो आनंद आहे ना तो वेगळाच आहे म्हणे. हा सुख सोहळा असं त्यांनी प्रमाण तिकडं लावलं बरं का. नवे नवे त्यांना असं सांगितलं हा सुख सोहळा स्वर्गातल्या लोकाला सुद्धा नाही म्हणून सांगितलं त्यांनी. हां, हे तुम्हालाच कळलं बस बरं का, बाकीच्यांना का नाही बरं झालं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हां, असा त्याचा भाव नाही, लक्षात ठेवा. हा भगवंताच्या नामातून मिळणारा जो आनंद आहे, हां जे मिळणारं सुख आहे, महाराज म्हणतात ते अलौकिक आहे. त्या सुखाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. एवढंच त्या नामाचं सामर्थ्य नाही. महाराज म्हणतात त्याच्या पुढं त्या नामाचं सामर्थ्य आहे. अहो हा आनंद तर भोगायला मिळेलच, पण जो कोणी या भगवंताच्या नामाचं वेळोवेळा उच्चारण करेल, महाराज म्हणतात त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल. वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल म्हणजे वैकुंठाला जाण्याकरता जो मार्ग सांगितला त्या मार्गाचं साधन म्हणजे हे भगवंताचं नाम आहे. जो कोणी घेईल, महाराज म्हणतात तो त्या मार्गाने त्या स्वरूपाला प्राप्त होईल. हे महाराज तिसऱ्या चरणामध्ये कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरिनामे तुका म्हणे मुक्ती नामापाशी चारी. ऐशे बहुता ग्रंथी बोलियले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठोबा रघुमाई. जय जय
विठोबार तू माझे जय जय विठोबार तू माझे जय जय विठोबार तू माझे कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबार तू माझे जय जय विठोबार तू माझे जय जय विठोबार तू माझे जय जय विठोबार तू माझे कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव जय जगपाल कुमारी जगपाल कुमारी जगपाल कुमारी जगपाल कुमारी कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाल मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आम्हा तुम्हाला त्या भगवंताच्या नाम साधनेमध्ये प्रवृत्त करतायत. भगवंत नामाचं आपण अनुसंधान ठेवावं असं आपल्याला आग्रह करतायत. करत असताना त्याची फलश्रुती सांगत असताना महाराजांनी काही नामोल्लेख केला. जे तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल म्हणून सांगणारे पुढं नामाची विशेषता आणखी सांगितली बरं का. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ अशी देवाची अनंत नावं आहेत बरं का. कोणत्याही भगवंताच्या नामाचं वाणीनं उच्चारण केलं तरी चालतं. विठ्ठलच असा काय आग्रह नाही. एक नामाला त्यांनी प्राधान्य दिलं. अनेक नावं आहेत. त्या अनेक नावापैकी कोणत्याही नामाचा जरी उच्चार केला तरी तुम्हाला तो अनुभव येईल. कारण हेच ज्ञानोबांनी वर्णन केले ना. कृष्ण विष्णू हरी गोविंद कृष्ण विष्णू हरी नाही ओवे नव्या अध्यायातले या नामाचे निकळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंद गाती. कोण गाती? महात्मे बरं का. हां हेच नाम त्यांनी गायलेलं आहे. हां ज्या नामाचा उल्लेख केला त्या नामाचा संबंध हां ज्ञानोबांनी उल्लेख केलेला आहे. तोच उल्लेख तुकोबारांनी केला आहे बरं का. तोच उल्लेख केलेला आहे का. भगवंताची नावं अनेक. हां कोणत्याही त्या अनंत नावापैकी कोणत्याही नावाचा जरी आपण उच्चार केला तरी आपल्याला हां ते सुख मिळेल. पण महाराज म्हणतात की नेमकं काय मिळेल. महाराज म्हणतात इथं शब्द वापरला मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. हां की हे साधन आहे. भगवंताचं नाम हे साधन आहे आणि त्या साधनाच्या द्वारे मार्ग म्हणजे साधन. प्रांजळ म्हणजे शुद्ध आहे. आणि या साधनाचं जो कोणी अनुष्ठान करेल महाराज म्हणतात तो वैकुंठाला जाईल. एक मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. वैकुंठ लोक असाही अर्थ करता येतो आणि वैकुंठ स्वरूप असणारा परमात्मा असाही अर्थ करता येतो. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. का तो परमात्म्याचं वास्तव्य वैकुंठामध्ये आहे म्हणून तिथं वैकुंठाचा उल्लेख केला. पण वैकुंठ स्वरूप असणारा परमात्मा सर्वत्र आहे. हां त्या स्वरूपापर्यंत जाण्याकरता महाराज म्हणतात हा मार्ग प्रांजळ आहे, शुद्ध आहे. ह्या मार्गाचं अनुष्ठान जर तुम्ही केलं तर वैकुंठ स्वरूप असणारा परमात्मा त्याच्यापर्यंत आपल्याला पोचता येतं. एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. हां एक वैकुंठ लोकाची त्याच्या स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून या नामाचं आपण उच्चारण करावं आणि या नामाचं उच्चारण करावं.
का करावं? महाराज म्हणतात, ज्या कालामध्ये आपण जन्माला आलो ते मृत्यू लोक आहे आणि कलियुग आहे. परिस्थिती अशी आहे, सर्व साधना ह्या कलियुगामध्ये सर्वांना करता येणं शक्य नाही आहे. कालच असा निर्माण झालेला आहे की त्या कालामध्ये आज साधनेला जी परिस्थिती लागते अनुकूल, ती परिस्थिती अनुकूल राहिलेली नाही बरं का, अनुकूल राहिलेली नाही. पण भगवंताच्या नामाला मात्र जी स्थिती लागते त्या स्थितीची अवस्था या कलियुगामध्ये आहे. या कलियुगामध्ये महाराज म्हणतात, हे नाम सर्वांना घेता येतं, सर्वांचा अधिकार या नामामध्ये आहे. आणि या कलियुगामध्ये जर आपल्याला अनुष्ठानच परमार्थ साधनेचं करायचं असेल तर महाराज म्हणतात, या भगवंताच्या नामाचं तुम्ही अनुष्ठान करा. का? सर्वांच्या करता आहे, सकळाशी येते, सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. युगाचा उल्लेख केला, त्याचं कारण आहे या कलियुगामध्ये दिवसेंदिवस अधर्म वाढणार आहे बरं का, अधर्म वाढणार आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होऊन जाणार आहे. पण अशाही या कलियुगामध्ये मात्र उद्धाराची व्यवस्था साधू संतांनी करून ठेवलेली आहे. ते आपण जीवनामध्ये स्वीकारलं पाहिजे. परिस्थितीचा विचार, जगामध्ये काय होणार आहे आपण त्याला काय थांबवू शकत नाही, आपण थांबवू शकत नाही. आपलं तेवढं सामर्थ्य नाही. आपण घरातलं भांडण थांबवू शकत नाही, गावातलं काय थांबवणार, जगातलं काय थांबवणार. म्हणून काय करा, याच्यातून आपण मुक्त कसं होईल एवढा आपण प्रयत्न करायचा. हे जग दिवसेंदिवस भ्रष्टता वाढत जाणार आहे, भ्रष्टता वाढत जाणार आहे. एक मुलगा म्हणत होता, महाराज अमुक अमुक पक्षाची सत्ता आली पाहिजे. त्याला विचारलं, तू काय करतो? ते म्हणला, मी BA आहे म्हटलं. त्याला म्हटलं, BA पास कसं व्हायचं एवढा विचार कर, कुठल्या पक्षाची सत्ता तू बघू नकोस म्हटलं मी त्याला. तुझं काम काय आता? शिकायचं. तुझा सत्तेचा काही संबंध कुठलाही पक्ष आला तर तुला काय फरक पडणार आहे का? तू यात डोकं घालू नको. तसं जगात असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, या भानगडीत न पडता विठ्ठल 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 म्हणत राहा बरं का. का महाराज म्हणतात, ती युगाची अशी परिस्थिती आहे, या सर्वांना त्या भगवंताचं नाम या युगामध्ये घेऊन आपला उद्धार करता येतो. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, सकळाशी येते आहे अधिकार. कलियुगी महाराज म्हणतात ती व्यवस्था करून ठेवलेली आहे. नवे नवे महाराज, एवढी मोठी या भगवंताच्या नामामध्ये फलश्रुती आहे. जो कोणी या भगवंताच्या नामाचं उच्चारण करेल, काय सुखाचं स्वरूप आहे महाराज म्हणतात, त्याला चारी मुक्तीचा लाभ होईल. आणि त्या कुठं राहतात? कलियुगामध्ये नामापाशी राहतात. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐशे बहुता ग्रंथी बोलियले. बहुत ग्रंथामध्ये हे वर्णन केलेलं आहे, त्याची नोंद आहे. बहुता ग्रंथी शब्द वापरला. महाराजांना विचारला, असे कोणते ग्रंथ?
एक शब्द वापरला, बहुता ग्रंथी म्हणजे व्यवहारातले नव्हे बरं का. हां, पुराणाधिक जे ग्रंथ आहेत, हां, म्हणजे ज्या साधनाच्या द्वारे जी फलश्रुती मिळणार आहे त्याच्यावरती अप्रामाण्य येऊ नये, अप्रामाण्य येऊ नये म्हणून महाराजांनी इथं उल्लेख केला. याची नोंद मला वाटलं म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी बोललो नाही. हे बहुत ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. हां, अनेक ग्रंथामध्ये याची साक्ष आहे. हां, अनेक ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. त्या भगवंताच्या नामाचं उच्चारण करतो त्याला चारी मुक्तीची प्राप्ती होते. तेने मुक्ती चारी साधियल्या, नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी. हां, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, किंवा मुखी नाम ऐशी साक्ष बहुतांची, असं सामर्थ्य त्या नामामध्ये आहे. म्हणून महाराज म्हणतात हे सर्वांनी घ्यावं. तेव्हा सर्वांना माझी विनंती आहे, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल, मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल, मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐशे बहुता ग्रंथी बोलिले, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. वेळीची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीसा विचार प्रगट करण्याचा प्रयत्न केला. जो संतांनी विचार सांगितला त्या विचाराची कास धरून आपण आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये वाटचाल करावी, किंबहुना तशी करण्याची सद्बुद्धी सामर्थ्य त्या भगवंताने आम्हाला द्यावं. आतापर्यंत गेलेला आयुष्याचा काळ जसा गेला तसा जाऊ द्या, पण उरलेला तरी वाया जाऊ नये. हां, तशी सद्बुद्धी सामर्थ्य आम्हाला त्या संत महात्म्यांनी, ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, त्या भगवंतांनी द्यावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून शेवेला पूर्ण रामदेव पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते नवे अंगभूत युक्ती, नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. कुंडली